श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हटले जाते आणि यंदा ही एकादशी 29 जानेवारीला येत आहे. पुराणातही या एकादशीचे मोठे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत किंवा पिशाच्च नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते. जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे. जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. यासोबतच सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळते. पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द सांगितले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच्च जीवनापासून मुक्ती मिळते, म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही. राजा हरिश्चंद्राने देखील या जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या. पौराणिक कथेनुसार हा दिवस खूप शुभ मानला जातो. भगवान श्री कृष्णांनी या व्रताबद्दल युधिष्ठिराला सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून देखील मुक्ती मिळते. हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूतप्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते. एका आख्यायिकेनुसार एकदा देवांनी स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता. या उत्सवात सर्व ऋषीमुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवात गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता. उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तिकेची मल्यवान नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला. यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. पुष्यवती आणि मल्यवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले. हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले. यानंतर इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्यवान यांना शाप दिला की ते पिशाच जगात भटकतील आणि आतापासून त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही. यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वतरांगांमध्ये पिशाच्यांच्या रूपात भटकू लागले. दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले. हे व्रत त्यांना पिशाच्च योनीतून मुक्त करेल. यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्यवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केले. त्यामुळे त्यांना पिशाच प्रजातीपासून मुक्तता मिळाली. यामुळेच जया एकादशीच्या दिवशी पिशाच्यांच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी पितरांनाही सुख मिळते. याशिवाय वैकुंठ धामामध्ये श्रीहरींच्या चरणी निवास करता येतो, अशी या एकादशीची पौराणिक कथा आहे. मंडळी, ही झाली जया एकादशीची कथा आणि जया एकादशीची ही कथा ऐकल्याने या दिवशी पुण्य मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे पूर्ण कथा ऐका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता बघूयात या दिवशी आपल्याला उपाय काय करायचे आहे. तर त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला लवकर उठायचे आहे आणि स्नान करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक अडथळे दूर होतात. मंडळी, या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशीचे पान खूप प्रिय आहे, त्यामुळे तेही तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. पण बघा, या दिवशी आपल्याला तुळशीचे पान आपल्याला तोडायचे नाही आहेत. एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी असे म्हटले जाते आपल्या शास्त्रानुसार की तुळशीचे पान तोडू नये. त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही तुळशीचे पान तोडून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी एकादशीला द्वादशीला तुम्ही श्री महाविष्णूंना ते अर्पण करू शकता. तसेच या दिवशी असे म्हटले जाते की तुळशीच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचे नाही.
त्यामुळे आपल्याला पाप लागते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने देखील विष्णू प्रसन्न होतात असे म्हटले जाते. तसेच जया एकादशीच्या दिवशी तीळ खाणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ नक्की करा. यामुळे देखील आपल्या जीवनातील अडथळे, संकट, दुःख, क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात. तसेच या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. निरंकार उपवास करू शकता किंवा फलाहार घेऊन देखील उपवास करू शकता. नाही सहन झालं तर साबुदाणा खिचडी किंवा भगर घेऊन तुम्ही उपवास करू शकता. तसेच या दिवशी तामसिक भोजन आपल्याला घरी करायचे नाहीये, म्हणजेच कांदा लसूण टाळावे. त्यानंतर कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, राग टाळावा, गरजू लोकांना मदत करू शकता. तर बघा, या दिवशी हे व्रत केल्याने म्हणजे जया एकादशीचे व्रत केल्याने किंवा उपवास केल्याने भगवान श्री विष्णू अतिशय प्रसन्न होतात असे म्हटले जाते. आपल्या शास्त्रानुसार हे व्रत केल्याने आपल्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आपल्या घरातील सगळे दुःख, कष्ट, संकट, ग्रहक्लेश पूर्णपणे बंद होतात. तसेच आर्थिक संकट देखील कमी होते. त्याचप्रमाणे हे व्रत केल्याने आपल्या पितरांना भूत, पिशाच, प्रेत या योनीमधून मुक्तता मिळते. ज्यांचे पूर्वज भूत किंवा आत्मिक क्षेत्रात आहे ते मुक्तीचा मार्ग शोधतात किंवा या अवस्थेचे दुःख सहन करतात. यातून मुक्तता मिळवण्यासाठी पूर्वज त्यांच्या मुलांचा आश्रय घेतात. ते दर अमावस्याला आपल्या मुलांकडून समाधानी राहावे या आशेने पृथ्वीवर येतात. परंतु जे त्यांच्या पूर्वजांना समाधानी करत नाही त्यांना ते विविध प्रकारे त्रास देतात. त्यांच्यामुळे असाध्य आजार, कुटुंबातील सदस्यांचे एकामागून एक आजारी पडणे, कामात अपयश येणे, अचानक आर्थिक संकट येणे पूर्वजांच्या नाराजीची लक्षणे आहे. तर बघा मंडळी, मी सांगितलेले उपाय नक्की करा, उपवास नक्की करा आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर भेटूयात नंतरच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.